देखिए हम जो है 2017 से भरोसा सेल शुरू है इस शहर में, नागपुर शहर में। और इसने बहुत अच्छा काम किया है पिछले सालों में। और लगभग 17 साढ़े 17,000 एप्लीकेशंस जो है इन्होंने, एप्लीकेंट्स जो हैं जिनके कॉन्फ्लिक्ट्स थे उनको रिजॉल्व किया है। आज तक जो है 98% इनका रिजल्ट है, और 2% है वो भी इसी तरह से रिजॉल्व होंगे। और इसमें जो है हमारे जो काउंसलर्स हैं, वो काउंसलर्स का भी बहुत इंपॉर्टेंट रोल है। हमारी जो भरोसा सेल के जो पुलिस निरीक्षक हैं, उनका जो स्टाफ है, ये बहुत अच्छे से काम कर रहे हैं। इसके अलावा यहाँ पे सीनियर सिटीजन्स का भी सेल है। तो ये सब जो है काफ़ी इस विषयों पे काम करते हैं। और इसमें यही नहीं, सिर्फ अवेयरनेस का भी इनका काफ़ी अच्छा काम है। पहले जहाँ सेंटर था वहाँ से हमें यहाँ पे शिफ्ट होना पड़ा कुछ कारणों से, परंतु यहाँ पे काफ़ी अच्छी हमने व्यवस्था की है। और आने वाले समय में लोगों का जो भरोसा है भरोसा सेल के ऊपर, वो इसी तरह से हम लोग उस पर काम करेंगे, जिससे कि लोगों का और भरोसा बढ़े और लोगों का काम हो। जो कपल्स हैं जिनके बीच में कुछ छोटे कारण से या बड़े कारण से कोई झगड़े हैं, तो उनको निपटाने का, और उनको किस तरह से सेटल हो इश्यूज, और उनके जो कोर्ट जाने से पहले अगर उन आपस में उनके केसेस सॉल्व हो सकते हैं, तो उस पर हम लोग काम करेंगे। जॉइंट सीपी सर, माझ्या सर्व सहकारी अधिकारी मित्र, सर्व पत्रकार मित्र, सर्व काउन्सिलर्स, सर्व महिला बंधू आणि भगिनी, भरोसा सेल एक मला असं वाटतं की काळाची गरज झाली आहे. पूर्वी असं होतं की कुटुंब व्यवस्था एकत्रित कुटुंब व्यवस्था होती आणि मग काही प्रॉब्लेम झाला तर घरातच प्रॉब्लेम डिस्कस व्हायचे आणि मग घरातच प्रश्न मिटायचे. पण काळ बदलला, मॉडर्नायझेशन झालं, कॉम्प्युटरायझेशन झालं आणि मग एकल कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. मग घरात बोलताना एकमेकाला संवाद नाही, थोडं काय झालं की एकमेकाशी बोलायचं नाही आणि त्यातून मग वाढणारा वितुष्ट. मग कुठंतरी ह्या भरोशाची गरज पडायला लागली. आणि म्हणून जे शासनाने सुरू केलेलं आहे भरोसा सेल, हे अतिशय महत्वाचं असं मला वाटतं. यामध्ये आमचे जे काउन्सिलर्स आहेत ते एकत्र बसतात, सगळ्यांना मदत करतात. समोर काय येतं आरबा समितीचे देखील आनंदात आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याचंही आगमन झालेलं आहे. न बोलवता तो आलाय आपल्यासाठी आणि मला वाटतं चांगल्या शुभसंकेत असं वाटतं. तर भरोसा सेल हे अतिशय चांगल्या तऱ्हेने काम करत आहे. आणि या ठिकाणी चांगली इमारत नव्हती. माननीय सीपी सरांनी प्रयत्न करून त्याला ही पहिली सोडावं लागली आपल्याला काही कारणामुळे, आणि ही इमारतच नव्हती. त्यांना ठेवायचा मोठा प्रश्न होता आणि सरांनी प्रयत्न करून ही इमारत मिळवली. आणि आपण पाहिलं असेल कधी फिरून, पण खूप चांगली जागा झाली आहे सगळ्या आलेल्या महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी देखील आणि काउन्सिलरसाठी देखील 6 दालनं झालेली आहेत. त्या सन्मानात तिथं बसून त्याच्याशी डील करू शकतात. 1 to 1 काही गोष्टी त्या शेअर त्यांना करायच्या असतात तुमच्याशी, आणि दुसऱ्यासमोर बोलायचं नसतं. अशा वेळेस एक वेगळं केबिन असण्याची फार गरज असते आणि मला वाटतं त्या केबिनचा नक्कीच त्याचा उपयोग होईल. आणि आज माननीय सीपी सरांच्या प्रयत्नामुळे ही चांगली इमारत या ठिकाणी झाली भरोसासाठी. आणि एरियाही मोठा आहे, एरियाही छान झालाय आणि नक्कीच त्याचं चांगलं काम या ठिकाणी होईल. सूर्य मॅडम सांगत होते तसं 39% लोकांना त्यांनी समोपचारानं घरी परत पाठवलंय. मला वाटतं हे फार मोठं काम आहे, सामाजिक काम आहे, वेगळ्या तऱ्हेचं काम आहे, क्राईमची थोडं अटके असं काम आहे. पण 4 कुटुंब इकडं जोडण्याचं काम आहे. आणि कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहिली तर मला वाटतं बरेच प्रश्न मिटतात. त्यामुळं भरोसा सेल अतिशय महत्वाचं आहे. सूर्य मॅडम त्यांची टीम अतिशय चांगलं काम करते आणि मी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो. आणि जास्तीत जास्त कुटुंबाचा समेट कसं होईल याचा गुन्हा दाखल करण्यापेक्षा बघितलं पाहिजे. लाखो खटले कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि त्याचे निकाल लागायला वर्षानुवर्षे जातात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, आणि ते होऊ नये यासाठी भरोसा सेल आहे. या सर्व टीमनं ते लक्षात ठेवा आणि मनापासून सर्व टीम इथं काम करते, आणखी जोमाने त्यामध्ये काम करावं. आणि 39%चा अबोव 51% प्लस कसं होईल यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजे असं मला वाटतं. कारण गुन्हा दाखल करणं हे काही सोल्युशन नाही. त्यामुळे भरोशाचा उपयोग त्यामध्ये होईल. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.